अयोध्येत राम जन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर निर्माण ही कार सेवकांची स्वप्नपूर्ती आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना हा क्षण त्यांच्यासाठी जीवन कृतकृत्य झाल्याची भावना निर्माण करणार आहे। पुण्यातील कार्यकर्ते संदीप खर्डेकर वयाच्या 29व्या वर्षी कार सेवेत सहभागी झाले होते। या घटनेचे ते साक्षीदार आहेत। नेमकं त्यावेळी काय घडलं होतं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। बावीस जानेवारी 2024 हा दिवस ऐतिहासिक असणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याचा आनंद सबंध जगभरात साजरा केला जात असताना कारसेवकाच्या मनामध्ये काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही संदीप खर्डेकरांकडे आलोय, जे त्या कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते 1992 साली। काय वय होतं तुमचं आणि आज ज्यावेळेस हा क्षण आलाय पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्ला विराजमान होणार आहेत त्याविषयीच्या भावना काय आहेत? मी 29 वर्षाचा होतो आणि त्यावेळेला जिस हिंदू का खून न खौले खून नहीं वो पानी है और जन्मभूमि के काम न आए वो बेकार जवानी है, अशा प्रकारची एक भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये होती आणि संपूर्ण देशामध्ये एक अत्यंत भारावलेलं असं वातावरण होतं। खरं तर 1983 मध्ये या लढ्याला सुरुवात झाली आणि पुढे 9 वर्ष सलग हा लढा सुरू होता। त्यावेळेला आम्ही पुण्यामध्ये पतितपावन संघटनेचं काम करत होतो। मी पतितपावन संघटनेचा महाराष्ट्र प्रांत सहसंघटक म्हणून त्यावेळेला माझ्याकडे जबाबदारी होती आणि मग पुण्यामध्ये वेगवेगळ्या मार्गानं कधी आम्ही रामशिला पूजनाचे कार्यक्रम असायचे, कधी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा असायच्या। त्यात सन्माननीय अशोकजी सिंगल, साध्वी रितंबरा, साध्वी उमा भारती, आचार्य धर्मेंद्रजी असे वेगवेगळे मंडळी या ठिकाणी त्यावेळेला येत असत। त्यांच्या सभा ऐकल्यानंतर शब्दशः तरुणाई पेटून उठत असे। कल्याण सिंग तुम कल्याण करो, मंदिर का निर्माण करो। तिकडं दिल्लीमध्ये PV नरसिम्हा पंतप्रधान होते आणि नरसिम्हारावांनी थोडीशी लवचिक भूमिका घेतली होती असं आमच्या लक्षात आलं होतं। झाशीवरनं आम्ही एक वेगळी ट्रेन करावी लागली आम्हाला, कारण ही ट्रेन पुढे ते सोडत नव्हते आणि मग त्या ट्रेननी आम्ही सगळे अयोध्येजवळ फैजाबादला पोहोचलो। फैजाबादला पोहोचलो आणि स्वाभाविकच पोलिसांनी आम्हाला घेर घातला। या ठिकाणी अशा पद्धतीनं पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना बसवलं एका चौकात आणि चारी बाजूने आमच्याकडे पोलीस बंदूकधारी थांबले। म्हटलं आता काही खरं नाही, आता आपल्याला एकतर मार खावा लागेल, जेलला जावं लागेल किंवा परिस्थिती चिघळत येतो, उद्या काही होऊ शकतं। पण आम्ही सगळे तयार होतो, काय होईल ते होईल। येतानाच मनामध्ये ही भावना होती की राम जन्मभूमी मुक्त करायची आहे, कशी करायची आहे, काय करायची आहे हे काही डोक्यात नव्हतं। तिथून आम्ही पायी अयोध्येला गेलो। रस्त्याच्या दुतर्फा लोक चालत होती, लोक स्वागत करत होती, पोलीसही स्वागत करत होते आणि मग हळूहळू आमच्या मुखात घोषणा आली की अंदर की ये बात है, पुलिस हमारे साथ है। जय श्रीरामचा जयघोष करत भजनी मंडळ होती, कुठे साधू संत बसून भजन करत होते। अशा एका भारलेल्या वातावरणामध्ये आम्ही सर्वांनी अयोध्या गाठलं आणि मग अयोध्येमध्ये एका बंगल्याच्या गच्चीवरती स्टेज केलेला होता। त्या स्टेजवर आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब, प्रकाश जावडेकर, अण्णा डांगे, नासर फरांदे सर असे महाराष्ट्रातले नेते दिसले आणि आम्ही एकदम खुश झालो की चला कोई तो है। म्हणून आम्ही सगळे सुद्धा मागच्या बाजूला गेलो। रेलिंग्स तोडलेले होते, त्याच्या बाजूनी पोलिसांनी जेवढं सगळं तटबंदी केलेली होती ती संपूर्ण तोडलेली होती। ती तटबंदी तोडलेली असतानाच आम्हाला असंही लक्षात आलं की काही आमच्यातली मंडळी सुद्धा वर चढली आहेत। म्हणजे आपल्याला आवर्जून सांगेन की आमचा एक गणेश मिसाळ, सतीश मिसाळांचा जो एक पुतण्या होता तिथे, तो मागच्या बाजूनी असा वरती चढला होता आणि ती सगळी मंडळी वर चढून त्या ठिकाणी गुंबदवर जाण्याचा प्रयत्न करत होती आणि मग
त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं. काही मंडळी आमच्यातली वर चढली आणि त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला पहारीनी किंवा ते हातामध्ये दांडकी होती, कोणाच्या हातामध्ये काही होतं, ते सगळं पाडायला सुरुवात केली. हा हिंदूंचा आक्रोश होता. कारण आम्हाला तिथे काही साधूंनी हातामध्ये ते भाला दिला आणि ते म्हणले की आप अपनी रक्षा खुद करिये, अभी आगे ये दे. हे बघा, हा भाला आहे माझ्या हातामध्ये, माझ्या खांद्यावरती, की आपको अपनी रक्षा खुद करनी है. अब कारण सगळीकडे लोक सैरावेरा पळत होती, असं सगळं चित्र होतं. पण याही परिस्थितीमध्ये मला एका गोष्टीचं कौतुक करावं लागेल की जे शिस्तबद्ध स्वयंसेवक त्या ठिकाणी हजारो आलेले होते, लाखो, विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली, ते जागेवर बसून होते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ढाचा ध्वस्त होत असताना तुम्ही पाहिला. आता त्याच जागेवरती मंदिराचं निर्माण होतंय, गाभारा तयार झाला आहे, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होते. आत्ता काय भावना आहे? या जन्माचं सार्थक झालं. काही आयुष्यात नाही मिळालं तरी चालेल, पण आपल्या हातून कार सेवा घडली आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर आज उभारलं जाते. हिंदूंच्या माथ्यावरचा कलंक दूर झाला. मला असं वाटतं की कुठल्याही हिंदूच्या डोळ्यामध्ये 22 तारखेला तर आनंदाश्रू असतीलच. खूप खूप म्हणजे आयुष्यात आपण म्हणूयात की जन्माचं सार्थक झालं. तर अशा भावना केवळ संदीप खर्डेकरांच्याच नाही, तर असे असंख्य कारसेवक आहेत ज्यांच्या मनामध्ये आज निश्चितपणे दाटून येतात. आज मंदिर उभं राहतंय याचा त्यांच्या मनामध्ये आनंद आहे आणि अशाच पद्धतीनं म्हणजे हा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे जेव्हा ते 22 जानेवारीचा तो सोहळा याची देही याची डोळे बघणार आहेत. व्हिडिओ विकी कामेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.